या बिग बॉसच्या सीझन मध्ये म्हणजे बिग बॉस सीझन 6 मध्ये असे बरेचसे कंटेस्टंट आहेत जे पाठीमागल्या बिग बॉसच्या सीझन मधून कॉपी करताना दिसतात प्रत्येक कॅरेक्टर. सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे सोनाली राऊत. आता ही मॉडेल फॅशन इन्फ्लुएन्सर जशी की आहे त्या पद्धतीनं आता बिग बॉस मध्ये जशी निकिता मुळे होती तसं स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आल्या पहिल्या दिवशीपासून ती निकिता मुळेला फॉलो करते. आणि दुसरा म्हणजे आपला हा छोटा प्रभू शेळके. आता बिग बॉसने याला का आणला हे सगळ्यांना माहिती आहे, कारण इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. बिग बॉस 5 मध्ये जसा आपला छोटा पुढारी होता त्याच पद्धतीनं प्रभू शेळकेला आणलेला दिसतोय त्याच्या जागी आता तसंच बिग बॉस मध्ये वाटाले. जसं की बिग बॉस 5 मध्ये वैभव होता, अरबाज होता, त्याच पद्धतीनं आता बिग बॉस सीझन 6 मध्ये सुद्धा आणून ठेवलाय भजनकर. माहित नाही या बॉडी बिल्डिंगचा यूज बिग बॉसच्या खेळात होणार, कारण बिग बॉस हा इमोशनली आणि मेंटली खेळ आहे. फिजिकली खेळ सगळ्यात लास्ट येतो, त्याच्या अगोदर येतो मेंटली आणि इमोशनली. त्याचबरोबर आता एवढं सगळं झालंय, मग गावठी भांडणं पण पाहिजेत ना. मग गावठी भांडणं करायला कॅट फाईट करायला 2 मुली आणल्यात. आता त्यांचा पहिल्यापासून कॅट फाईट चालू झालेला आहे, तो म्हणजे अनुश्री माने आणि दुसरी म्हणजे ही तन्वी. एक साताऱ्याची आणि एक कोकणातली. आता या दोघींचीही पहिल्यापासून फायटिंग चालू झालेली आहे. अनुश्री माने ही ओळखली जाते नवीन मुद्दे उकरून काढून आणि त्या पद्धतीनं ट्रोल होण्यासाठी. दुसऱ्या बाजूला ही तन्वी. आता या तन्वीनं आल्या पहिल्यांदा स्टेजवरतीच भांडण करायला चालू केली, ते आपल्या म्हणजे कोण कंटेस्टंट सोबत. आणि त्याचबरोबर पहिल्या दिवशी एंट्री केल्या बिग बॉसच्या घरात आल्यानंतर ना तिथं चक्क भांडण झाले. पहिल्या दिवशी कोल्हापूरची आलेली ही रुचिता. आता रुचिता ही आहे कोल्हापूरची आणि ही आहे कोकणातली. की ती रुचिता सोबत भांडणं करून कदाचित फेम मिळवू शकते. आता त्याच पद्धतीनं हिंदी बिग बॉस मध्ये जशी चांगल्या मित्र होती, चहा प्यायला बुर्ज खलिफाला आणि कुठं बकलावा खायला दुबईला, त्याच पद्धतीनं बिग बॉसने हिजंही इंट्रोडक्शन दिलंय की चहा प्यायला दुबईला, हे खायला तिकडं, असं हिचं इंट्रोडक्शन एवढं मोठं दिलं. त्यामुळे कदाचित तिला आता जास्तच करून काय वाटायला लागलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने आलेल्या सिंपत्ती गेन खाण्याचा, सिंपत्ती फिमेल कार्ड किंवा सिंपत्ती कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला स्टेजवरती. मी गावातून आले, मी गावची मुलगी आहे, हे आता कोणाला बघायचं नाहीये कदाचित. आणि हे लवकरात लवकर तन्वीला समजलं तर लवकरात लवकर तिचा गेम सुधरल, नाहीतर ती लवकरात लवकर बाहेर पडू शकते. आणि त्याचबरोबर बिग बॉसच्या या सीझन मध्ये बरेचसे असे चांगले खेळाडू पण आलेले आहेत, ते म्हणजे सागर कारंडे. आता सागर कारंडे कॉमेडियन तर चांगला आहे, पण तो बिग बॉसच्या खेळामध्ये बसतोय का नाही, फिट होतोय का नाही हे माहित नाही. त्याचबरोबर सिंगर पण आलेले आहेत, जसे की आपली धक्का गर्ल आपल्या 10 वर्षांनंतर ना तिचं एक गाणं फेमस झालं, त्यानंतर चक्क 10 वर्षानंतर ना आज ती बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक म्हणजे रोहित राऊत आता सगळ्यांचा फेमस. रोहित राऊत हा सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात मोठा आता करंटली चाललेला सगळ्यात मोठा सिंगर महाराष्ट्रातून, तो म्हणजे रोहित राऊत. तर रोहित राऊत ही बिग बॉसच्या घरात आलाय. त्यामुळे असे एका बाजूला असे साधे सिंपल लोक पण आहेत आणि दुसऱ्या बाजूला असे भांडणखोर, आणि ज्यामुळे बिग बॉसचा टीआरपी वाढलं. त्यामुळे बिग बॉसनं चांगलं समतोल केलंय दोन्ही पण गोष्टीमध्ये, की फॅमिली पण शो दाखवता येईल आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना तंटाने भांडणं करायची सवय आहे त्यांच्यासाठी ही चांगलं एंटरटेनमेंट असणार आहे. त्यामुळं बिग बॉसच्या घरामध्ये सुरू झालेल्या या खेळाला इमोशनली आणि मेंटली स्ट्रॉंग राहण्यासाठी जो स्ट्रॉंग शेवटपर्यंत राहील तोच जिंकून बाहेर पडतो, असं पण मागल्या वर्षी बघितलंय. सुरुवातीला दंगा करून नुसती फाईट करून काही होत नाही. बिग बॉस हा इमोशनली आणि मेंटली खेळ आहे.